माथ्यावर सवार थे। उपोषण म्हणजे अर्धमरणच असतं असं पाहिजे आणि या सगळ्याच्यामध्ये सरकारनं दखल घेतली पाहिजे। आमच्या मागण्या काही नियमाच्या बाहेरही नाही आणि फार पैसा लागतो असं पण नाही। या सगळ्याच्यावर मला अपेक्षा आहे की सरकार सकारात्मक समोर येईल। नाही आलं तर मरेपर्यंत हे उपोषण आम्ही करू। इंचभर पण जागा आम्ही करणार नाही जेथपर्यंत मागण्या पूर्ण। पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, कानाकोपऱ्यातला शेतकरी जोडला जाईल। मला अपेक्षा आहे शेतकरी, मजूर बांधवाकडून, दिव्यांगाकडून प्रत्येक कानाकोपऱ्यात या आंदोलनाची आम्ही पाहतोय। हे पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय अशा प्रकारचा आत्मविश्वास आहे, अशा प्रकारचा आशीर्वाद सुद्धा मी शेतकरी शेतमजुरांकडून मागतो। स्वातंत्र्य मिळालं महाराज योगदान मोठं होतं, त्यांनी तुकडोजी महाराजाला तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं का कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होतीस दुप्पटी द्यावे। ही जी मन आहे, ही जे अभंग आहे, त्यांचे विचार आहे ते कच्च्या तसेच आहे। आणि मग पत्थर बनेंगे बॉम्ब, त्याच तुकडोजी महाराजच्या भूमीतून निश्चितच माझा शेतकरी या सगळ्या आंदोलनातून सरकारला एक मोठ्या प्रकारचा इशारा देण्याची अपेक्षा आहे। किसानों के प्रश्नों को लेकर प्रहार रखेंगे। अगर शांतिपूर्व आंदोलन में अगर सरकार सहमत नहीं होती, हमारे साथ खड़ी नहीं होती, तो हम भी कच्चे गुरु के चले थोड़े हैं। अगर राकेश जी टीके साहब आप आए हैं तो आपके ताकत पर, आपके आशीर्वाद पर उतनी ताकत से हम आगे बढ़ने वाले हैं। कुछ दिन हम शांतिपूर्व आंदोलन जरूर करेंगे, लेकिन इसके आगे अगर सरकार झुकती नहीं है तो झुकाना किस तरह से है ये हमको याद है, किस तरह से सरकार को झुकाना है। तुझ्या माय बापा मनी आस लागले, श्वास नामा करे गुंगला देह शोधे तुला। आम्ही सर्व स्त्रिया उद्यापासून झुलबंद आंदोलन सुरू करणार आहे। जोपर्यंत बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही